मित्रांनो, फायनली आपला आज 50वा दिवस आहे आणि फायनली मला खूप जास्त आनंद होतो की प्रोजेक्ट 50 नंतर आपण हे 50 दिवस जे आहेत तर ते आज आपण कंप्लीट केलेले आहेत. मित्रांनो, ही जी काय आपण चॅलेंज आजपर्यंत फॉलो करत आलो आहे, तर त्या चॅलेंजमध्ये आपण बरेच टप्पे बघितले, बरेच वर्कआउटचे पॅटर्न्स बघितले, डाएटमधले चेंजेस बघितले आणि बॉडीमधले सुद्धा चेंजेस आपण बघितले. आणि या सगळ्या गोष्टी एक रॅपअप करत आपण 50व्या दिवशीपर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक थर्ड फोर्थ जी चॅलेंजचा टप्पा आहे तर तो आज कंप्लीट झाला आहे. म्हणजे आता मोजून आपले 22 दिवस बाकी असतील आणि 22 दिवसांमध्ये आपली चॅलेंज आपली कंप्लीट होणार आहे. आत्तापर्यंत जर आपण एक परफॉर्मन्स बघितला तर फ्लेक्झिबिलिटीमध्ये मला खूप चांगले चेंजेस दिसत आहेत. फ्लेक्झिबिलिटी खरंच खूप वाढली आहे. स्कॅप्युलामध्ये असेल, शोल्डर्समध्ये असतील, किंवा मग माझ्या ॲडॅक्टर्समध्ये असेल, या सगळ्या गोष्टी जिथं मला मी स्ट्रगल करत होतो या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या कव्हर झाल्या आहेत. जो माझा हार्ट रेट होता तर तो मला खूप जास्त क्लिअरली आठवतो की चॅलेंजच्या पहिले माझा हार्ट रेट जो होता तर तो जवळपास 85-86 बीट्स पर मिनिट जे होतं तर ते होत होतं. आणि मी रिसेंटली काल चेक केला माझा हार्ट रेट, रेस्टिंग हार्ट रेट RHR जे आपण म्हणतो, तर तो आला होता माझा जवळपास 67-68च्या आसपास. सो एक जे असतं की गुड हार्ट रेट जो आहे तर तो त्या लेवलला आपण पोहोचलो आहेत. 50च्या जर खाली आलो आपण तर तो एक ॲथलीट लेवलचा हार्ट रेट असेल. त्या लेवलपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ऑब्व्हियसली, आणि त्या दृष्टीने आपण लवकरच पावले उचलूयात. पण सध्या आपल्या तो खूप महत्त्वाचा गोल नसल्यामुळे आपल्याला कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स स्ट्रॉंग करायचा आहे, पण त्यासोबत आपल्याला जे आपलं मस्क्युलर हायपरट्रॉफी आहे तर ती सुद्धा आता घडवण्याचा आपण दृष्टीने प्रयत्न करतो आहेत. कारण की जवळपास डे 25-30पर्यंत जे काय आपले चॅलेंज होतं तर तिथं आपण ॲट्रॉफी न होऊ देता फॅट लॉस करण्याचा आपला कंप्लीट प्रयत्न चालू होता. आणि त्यानंतर आपण हळूहळू कार्ब्समध्ये सुद्धा प्रोग्रेशन केलं, वर्कआउटमध्ये सुद्धा प्रोग्रेशन केलं, आणि आता पुन्हा एक हायपरट्रॉफीच्या दृष्टीने आपण आपल्या चॅलेंजमध्ये पुढे जात आहोत. त्यामुळे जर आपण तिसरी गोष्ट बघितली तर आयडियल बॉडी कंपोजिशन जे आहे तर ते बॉडी फॅट्स जे होते तर ते खूप चांगल्या प्रमाणात कमी झाले. म्हणजे तुम्ही बघू शकता की मी जेव्हा वर्कआउट करतो आहे किंवा वर्कआउट नंतरसुद्धा जे एक पंप फील होतो तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या क्लिअरली वेन्स वगैरे जे आहेत तर ते व्हिजिबल आहेत. त्या गोष्टी खूप चांगल्या वाटत आहेत. आणि जे काय बेली फॅट वगैरे एक जमा झालं होतं चॅलेंजच्या आधी जेव्हा मी गेनिंग फेजमध्ये होतो तर ते सुद्धा लूज करून आता कम्प्लिटली ॲब्स दिसत आहेत. ते जे 8 बॅग्स जे मी मिस करतो जवळपास 2021 तर ते पुन्हा आले. त्या गोष्टीचा खूप चांगला मला आनंद वाटतो आहे. साईड ॲप्स पण जे तर दिसायला लागले, ऑब्लिक्स जे आपण म्हणतो. त्यानंतर आपण जी गोष्ट केली की मस्क्युलर एंड्युरन्स आणि मस्क्युलर स्ट्रेंथ, तर या दोन्ही पण गोष्टी ज्या आहेत तर ते ऑब्व्हियसली खूप चांगल्या वाढत आहेत. कारण की जसं की सगळ्या वर्कआउटमध्ये असेल, पुशिंग मुवमेंट असेल, पुलिंग मुवमेंट असेल, मी कालच किंवा म्हणता येईल चेस्टच्या दिवशी असेल किंवा मग आज बॅकच्या दिवशी असेल, आजचा आपला दिवस बॅकचा होता. सो ज्या कंट्रोल्ड मुवमेंटमध्ये मी लॅट पुल डाऊन हिट करतो आहे तर ते खूप जास्त स्वतःसाठी मला इम्प्रेसिव्ह वाटलं. कारण की 50 kgच्या स्टॅकवरती कंट्रोल मुवमेंट मारणं माझ्यासाठी शक्य नव्हतं मागच्या 1.5-2 महिन्यांपूर्वी. आणि आता मी खूप कंट्रोल्डमध्ये 50 kgs किंवा 50 जी प्लेट आहे तर तेवढं जे वेट आहे तर ते मी हिट करू शकतो लॅट पुल डाऊनमध्ये. आणि त्यामध्ये सुद्धा 12 ते 15 रेप्सपर्यंत जाऊ शकतो आहे. या गोष्टीचा मला खूप जास्त अभिमान आहे खरं स्वतःवरती. शिवाय डेडलिफ्ट जे आहे तर ते सुद्धा म्हणजे मला असं, मी बॅकच्या इंजुरीमुळे खूप जास्त कॉन्शियसली डेडलिफ्ट करायचो, तर तेव्हा मी मॅक्स टू मॅक्स 50-60 kg डेडलिफ्ट हिट करत होतो. मी आज फायनली 120 kgs हिट केलं आहे. सो ऑलमोस्ट 100% आपण जी येतं तिथं इम्प्रूव्हमेंट केली स्वतःमध्ये. मग ती स्ट्रेंथ असेल, एंडोरन्स असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये खूप चांगली आपल्याला बघायला मिळाली आहे. त्यामुळे जे आपले 5 कंपोनंट्स, कार्डिओव्हास्क्युलर एंडोरन्स, मस्क्युलर एंडोरन्स, मस्क्युलोस्केलेटल स्ट्रेंथ असेल, फ्लेक्झिबिलिटी असेल आणि आयडियल बॉडी कंपोजिशन, या पाचही पण जे कंपोनंट्स आहेत त्यावरती खूप चांगलं आपण आत्तापर्यंत काम केलं आहे. आजचा दिवस बॅकचा होता. सो बॅकमध्ये जसं की मी म्हटलं की डेडलिफ्ट, लॅट पुल डाऊन, त्यानंतर सिटेड रोज आणि श्रग्स असं एक नॉर्मल वर्कआउट रुटीन होतं. आणि शेवटला आपण फेसपुल्स केलं. सो फेसपुल्ससाठी आपण आज रॉड यूज केला आणि पिचर कलचा जो बेंच तर तो यूज केला. त्यामुळे खूप जास्त परफेक्टली आज हिट करत आलं. आणि ओव्हरऑल जे वर्कआउट होतं तर ते जवळपास 5चा एक्सरसाइज असल्यामुळे थोडंसं कम्पॅरेटिव्हली लवकर झालं. पण त्यानंतर मग कार्डिओ पण करायचं होतं, त्यामुळे ओव्हरऑल जे वर्कआउट होतं तर जवळपास 1.25 ते 1.5 तास वगैरे चाललं. आणि 20 मिनिट कार्डिओ होता. आपण अल्टरनेट डेज करतो आहे, एक दिवस कार्डिओ, एक दिवस ॲप्स, असं सध्या आपण रुटीन फॉलो करतो आहे. त्यामुळे फॅट लॉस पण कंटिन्युअसली होत राहील आणि जे म्हणजे एक्स्ट्रा फॅट जो गेन होतो आहे तो, आणि ॲप्सवरती आपल्याला जे लक्ष हवं आहे तर ते सुद्धा बिल्डअप होत राहील कंटिन्युअसली. सो ते एक मजेशीर चालू आहे. डाएट खूप चांगल्या प्रकारे सध्या फॉलो करणं चालू आहे. सध्या आता CPTचा जो कोर्स आहे तो कंप्लीट झाला आहे, त्यामुळे आता दिवसाभरात सध्या दुसरा कोणता कोर्स नाही आहे. ग्राफिक्सचा जो क्लास आहे तर संध्याकाळी असणार आहे आणि शनिवार रविवार असणार आहे. त्यामुळे बाकीचा दिवस माझ्याकडे खूप चांगला आहे.
ओव्हरऑल डाएट फॉलो करण्यासाठी, त्यामुळे छान वाटतं आहे. बाकी छान गेला दिवस आजचा. जे ट्रायपॉड आहे आपला फिटनेसचा, त्याचं खूप चांगल्या प्रकारे फॉलो करणं चालू आहे. आजसाठी एवढंच. बाकी उद्या भेटूयात. तोपर्यंत आराम करा. मी पण आराम करतो. थँक्यू. धन्यवाद.